आणि 1.5 कोटींपर्यंत रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे। मुंबईमध्ये माझगाव गोदीत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीच्या 2 नौकांचं लोकार्पणही केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं। मासेमारी करणाऱ्या 2 मोठी जहाजं शहा यांनी राज्यातल्या मत्स्य व्यवसाय सहकारी सोसायटीकडे सुपूर्द केली। या नौकांमुळे मासेमारांना खोल समुद्रात जाऊन टुनासारखे मासे पकडणं शक्य होईल। या नौकांमुळे जे उत्पन्न मिळेल त्याचा थेट लाभ मच्छीमार समुदायाला होईल असं ते म्हणाले। येत्या 5 वर्षात देशभरात अशा 200 मच्छीमार नौका आणण्याचा सरकारचा विचार असल्याचं शहा म्हणाले। अपनी आजीविका के लिए काम करने वाले, मत्स्य पालन करने वाले गरीब भाइयों बहनों के लिए ये योजना आने वाले दिनों में बहुत बड़ी योजना बनने वाली है। बाद में आगे प्रोसेसिंग, एक्सपोर्ट और कलेक्शन करने वाले बड़े जहाज की भी योजना अभी तो कागज पर है, मगर थोड़े ट्रॉलर बनने के बाद हम इसको साकार भी करेंगे। देशातला प्रत्येक घटक आत्मनिर्भर होईल, त्याचवेळी देश आत्मनिर्भर झाला असं म्हणता येईल असं सांगत या प्रक्रियेत सहकारी संस्थांचं मोलाचं योगदान असेल असं शहा म्हणाले। महाराष्ट्राला सहकाराचा यशस्वी इतिहास आहे, त्याच अनुभवाचा लाभ मच्छीमार सहकारी संस्थांनाही मिळेल। एक चांगली व्यवस्था उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। 2 नौकांची प्रतिकात्मक चावी आणि नोंदणी प्रमाणपत्र मिळालेल्या मच्छीमारांचं त्यांनी अभिनंदन केलं। पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत लाभार्थींना दिला जात असलेल्या या नौकांची किंमत प्रत्येकी 1,02,00,000 रुपये आहे। खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी सक्षम अशा या नौकांमुळे मच्छीमारांना दुर्मिळ मासे मुबलक प्रमाणात मिळू शकतील। याला सहकाराची जोड दिल्यामुळे सर्व मच्छीमारांना त्याचा लाभ मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले। आतापर्यंत मर्यादित असलेलं सागरी अर्थव्यवस्थेचं क्षेत्र यामुळे खुलं होईल असं सांगत यासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। मत्स्य व्यावसायिकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल असा विश्वास मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला। राज्यानं मासेमारीला कृषी क्षेत्राचा दर्जा दिलाय, त्यामुळे त्या 2 वर्षात मत्स्य उत्पादनात वाढ होईल असं ते म्हणाले। या व्यवसायात एआयचा प्रभावीपणे वापर केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह शहा यांनी या नौकांची पाहणी केली। या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते। महाराष्ट्रात आता भाजपा कुणाच्या आधारे नाही तर स्वबळावर